तर हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आज आपण बघणार आहे क्लास 9 चा चॅप्टर म्हणजे मॅथ 1. मॅथचा पार्ट 1 बघणार आहे. चॅप्टर 1 बघणार आहे, त्याचं नाव सेट आहे आणि प्रॅक्टिस सेट 1.1 बघणार आहे त्याचा. तर आपला सर्वात पहिला प्रश्न आहे. पहिल्या प्रश्नातलं पहिलं मी काही असे प्रश्न लिहिले आणि त्याच्या खाली त्याचे प्रश्न लिहिले आणि काही असे क्वेश्चन 1 त्याचं 1 कोणतं आणि त्याचे आन्सर असे दिले. तर काही ठिकाणी प्रश्न नसणार, डायरेक्ट आन्सर असणार. ठीक आहे, तर ते तुम्ही जरा ऍडजस्ट करून घ्या. ओके, तर बघा आपला सर्वात पहिला प्रश्न आहे. 1 मिनिट. ओके, आपला सर्वात पहिला प्रश्न आहे क्वेश्चन 1. त्याचं पहिलं, सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर. सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर म्हणजे काय? इव्हन नॅचरल नंबर म्हणजे काय? तर पहिले तुम्ही मला हे सांगा, इव्हन नॅचरल नंबर म्हणजे काय? इव्हन नॅचरल नंबर म्हणजे 2, 4, 6, 8, 10, 12 अशी सॉरी, तर 2, 4, 6, 8, 10, 12, 14 असे इन्फिनाइट म्हणजे इव्हन नॅचरल नंबर म्हणजे जे इव्हन नंबर आहे ते इव्हन म्हणजे याच्यात लिहायचे. आता बघा ए आणि नंतर कर्ली ब्रॅकेट म्हणजेच ब्रॅकेट आणि 2, 4, 6, 8 पर्यंत लिहायचं आणि डॉट डॉट करायचं आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज करायचं म्हणजे ब्रॅकेट क्लोज करायचं. याला आपण म्हणतो कर्ली ब्रॅकेट. याला काय म्हणतो आपण? कर्ली ब्रॅकेट. नंतर सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर. सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर, तर इव्हन प्राईम नंबर इथे एक मिस झालेली इव्हन प्राईम नंबर 1 to 15 असा आहे. ठीक आहे, इव्हन प्राईम नंबर 1 to 15. तर 1 to 15 मध्ये कोणती इव्हन प्राईम नंबर आहे? 1 to 15 मध्ये फक्त 2 हाच इव्हन प्राईम नंबर आहे. 2 हा इव्हन प्राईम नंबर आहे. ठीक आहे, म्हणजे b इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 2 आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज. फक्त याचा आन्सर 2 येणार. ओके, नंतर सेट ऑफ नेगेटिव्ह इंटिजर. सेट ऑफ नेगेटिव्ह इंटिजर. नेगेटिव्ह इंटिजर म्हणजे -1, -2 सॉरी 1 मिनिट आता. ओके, सेट ऑफ नेगेटिव्ह इंटिजर. सेट ऑफ नेगेटिव्ह इंटिजर म्हणजेच -1, -2, -3, -4, -5 अशी मायनस पर्यंत. म्हणजे नेगेटिव्ह म्हणजे तुम्ही नंबर लाईन बघितली असेल. नंबर लाईन अशी असते. आता बघा, अशी एक नंबर लाईन असते. एक्झाम्पल मधून सांगते तुम्हाला. अशी एक लाईन असते. इथे 0, इथे 1, 2, 3 डॉट 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 आणि इथे -1, -2, -3. ठीक आहे, तर हे नंबर लाईन. इकडे ही साईड जी असते, ही वाली साईड जी असते ती सॉरी पॉझिटिव्ह साईड असते आणि 0च्या या साईडची साईड असते ती निगेटिव्ह साईड असते. ती कोणती साईड असते? निगेटिव्ह. आणि सेंटर मध्ये काय असते? 0. म्हणजे 0ची ही साईड म्हणजे निगेटिव्ह आणि 0ची ही साईड म्हणजे पॉझिटिव्ह. हे तर तुम्ही शिकलेलंच असाल. तुम्ही शिकलेलंच आहे. म्हणजे सॉरी, तर आवाज कमी जास्त किंवा दुसऱ्याचा आवाज येऊ शकतो. तर बघा, 0ची ही साईड म्हणजे निगेटिव्ह आणि 0ची ही साईड म्हणजे पॉझिटिव्ह. तुम्हाला दिसत आहे ना? ओके, सरळ करतो 1 मिनिट. ओके, तर बघा, 0ची ही साईड म्हणजे निगेटिव्ह आणि 0ची ही साईड म्हणजे पॉझिटिव्ह. तर तुम्हाला काय बोललंय? सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर. इंटिजर म्हणजे ही लाईन. इंटिजर म्हणजे सपोज ही लाईन आहे, तर निगेटिव्ह इंटिजर म्हणजे पुरे निगेटिव्हचे नंबर. तर बघा, -1, -2, -3, -4, -5 आणि डॉट 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 म्हणजे नंबर कधीच खतम होत नाही ना. तुम्हाला जे विचारलं, तुम्हाला जर कोणी विचारलं की लास्ट नंबर कोणता आहे, तर लास्ट याच्यातून म्हणजे पुऱ्या नंबर मधून सर्वात लास्ट नंबर कोणता आहे? ते म्हणणार 9999999999 म्हणत गेले आणि मग तो प्रश्न विचारला आणि त्याने म्हटलं त्याच्यात जर +1 केला तर आज नंबर वाढतो. म्हणजे असं म्हणजे एकही नंबर म्हणजे या नंबर लाईन मध्ये किंवा नंबर सिस्टीम मध्ये
किंवा नंबरच कधीही खतम होत नाही. नंबर कधी खतम होत नाही. ते इन्फानाइट आहे. नंतर बघा, मग याचा आन्सर काय येणार? C इज इक्वल टू -1 -2 -3 -4 -5. तसंच 7 बेसिक साऊंड ऑफ सरगम म्हणजेच 7 बेसिक साऊंड ऑफ सरगम म्हणजे सूर. सूर असते ना, सा रे ग म प ध नि. 7 म्हटलंय ना, सा सा तो पहिलं फर्स्ट, रे सा रे ग म प ध नि. आता बघा, सा पहिला, रे दुसरा, ग तिसरा, म चौथा, प पाचवा, ध सहावा आणि नि सातवा. म्हणजे सा रे ग म प ध नि. सूर. सा रे ग म प ध नि, सा रे ग म प ध नि. तर इट्स जोक. तर बघा, आपला सेकंड क्वेश्चन कोणता आहे? तर सेकंड क्वेश्चन तुम्हाला दिसते. ओके. The question second, write the following symbolic statement in word. तर बघा, आपल्याला सर्वात पहिला प्रश्न काय होता? हे स्टेटमेंट दिलेलं होतं, आपल्याला सिम्बॉल मध्ये लिहायचं होतं, म्हणजे अशा याच्यात लिहायचं होतं. म्हणजे हे स्टेटमेंट दिलं होतं आपल्याला. आता आपल्याला म्हणजे अशा फॉर्म मध्ये लिहायचं होतं. पण आता या प्रश्नामध्ये काय विचारलंय? आपल्याला असं दिलंय आणि आपल्याला या फॉर्म मध्ये लिहायचं, म्हणजे प्रश्न पहिल्याच उलट. तर बघा इथे काय दिलेलं आहे, बघा, एक मिनिट. ओके ओके. तर सर्वात पहिले काय दिलंय? 4/3 हे साइन आहे आणि क्यू. या साइनला काय म्हणतात? बिलॉंग्स टू. या साइनला काय म्हणतात? बिलॉंग्स टू. इथे लिहून देतो. इज इक्वल टू BELONG. बिलॉंग्स टू म्हणतात. कशाला? याला बिलॉंग्स टू म्हणतात. आणि आपण प्रश्नाकडे वळूया. 4/3 बिलॉंग्स टू क्यू. म्हणजे याचं काय लिहिणार? 4/3 इज एलिमेंट ऑफ क्यू. 4/3 इज एलिमेंट ऑफ क्यू. एलिमेंट म्हणजे अंदर, जे अंदर असते. आता बघा, तुम्हाला हे दिलेले आहे. आता सी च बघा. तर सी आता 1 2 -1 -2 -3 -4 -5 हे काय झाले? सी ची एलिमेंट झाली. सी ची एलिमेंट झाली म्हणजेच आता क्यू चे एलिमेंट काय? 4 आहे. म्हणजे 4/3 इज एलिमेंट ऑफ क्यू. एलिमेंट 4/3 इज एलिमेंट ऑफ क्यू. एलिमेंट ऑफ क्यू. ठीक आहे. नंतर -2. आता ही साइन, बघा आणि हे साइन बघा. सॉरी, एक मिनिट. ओके. आता ही साइन बघा आणि ही साइन बघा. तर हे वाली साइन आणि ही वाली साइन अलग आहे, म्हणजे सेम नाही. म्हणजे याचा अर्थ होतो, हे काय झालं? बिलॉंग्स टू. आणि याची तशी लाईन दिली म्हणजे नॉट बिलॉंग्स टू. याचा अर्थ होतो नॉट बिलॉंग्स टू. हे कसं लिहितात? असा ई सी लिहायचा, त्याच्यात एक लाईन. हे बिलॉंग्स टू झाले. नॉट लिहायचं असेल तर इथून अशी लाईन मारायची, म्हणजे नॉट्स बिलॉंग टू. तर बघा, हे आहे -2 इज नॉट एलिमेंट ऑफ एन. म्हणजे -2 आहे, इज नॉट बिलॉंग टू एन. तुम्ही असं पण लिहू शकता, -2 इज नॉट बिलॉंग टू नॅचरल नंबर. एन म्हणजे नॅचरल नंबर होती. किंवा असं पण लिहू शकता, -2 इज नॉट एलिमेंट ऑफ एन. -2 इज नॉट एलिमेंट ऑफ एन. हे तर सोपीच आहे, इथेच आहे. तर बघा, नेक्स्ट आहे P इज इक्वल टू. आता हे तर अलग आहे. याचा अर्थ काय होतो? याचा लाईनचा याचा अर्थ होतो सच दॅट. याचा अर्थ होतो सच दॅट. म्हणजे आपण इथे लिहू सांगते तुम्हाला, P अशी लाईन आहे आणि असा आहे. याचा अर्थ होतो सच दॅट. या लाईनचा अर्थ होतो SUCH सच, DHAT दॅट, सच दॅट. याचा अर्थ होतो. ठीक आहे. तर इथे काय दिसत आहे? ओके, आता दिसत असेल. याचा अर्थ काय होतो? सच दॅट होतो. तर बघा, P
such that p is an odd number. म्हणजे set p is a set of p. set तुम्हाला दिसत आहे ओके. set p is a set of p such that p is हा is आहे. हा काय is आहे is. तुम्हाला दिसत नसेल पण अजून लिहितो I s is an odd हे नाही आहे odd number is an odd number and curly bracket close curly bracket curly bracket close लिहिला असेल तर लिहा नसेल लिहायचं तर नका लिहूच नका कारण की आपण जर स्टेटमेंट मध्ये लिहित आहे ना इथे बघा प्रश्न काय म्हटलाय राईट द फॉलोइंग सिम्बॉल स्टेटमेंट इन वर्ड स्टेटमेंट लिहायचं आहे आपल्याला म्हणजे इथं कर्ली ब्रॅकेट क्वेश्चन मध्ये राहणार म्हणजे कर्ली ब्रॅकेट हा जो क्वेश्चन आहे हा वाला याचा कर्ली ब्रॅकेट राहणार सॉरी तर आवाज आला असेल बाहेरचा तर इथे कर्ली ब्रॅकेट इथे राहणार प्रश्नामध्ये राहणार फक्त आपल्याला स्टेटमेंट लिहायचं आहे स्टेटमेंट मध्ये कर्ली ब्रॅकेट राहणार नाही म्हणजे शक्यच नाही ठीक आहे तर आपण आपला प्रश्न 1 आणि 2 झालेला आहे तर आपण प्रश्न तिसऱ्याकडे वळूया ओके तर मी दुसरं पेज घेतलेलं आहे तर बघा आपला क्वेश्चन 3 आहे एक मिनिट ओके तर बघा आपला क्वेश्चन 3 आहे राईट एनी टू सेट बाय लिस्टिंग मेथड अँड बाय रूल मेथड लिस्टिंग मेथड आणि रूल मेथडचे टू एक्झाम्पल लिहायचे तर बघा खूपच इझी खूप मी तुम्हाला होमवर्क देतो तो पण वाटलं देऊन द्या एक काम करा तुम्ही होमवर्क घ्या मी एक्झाम्पल दिलेले आहे 1 2 आणि याचे 2 तर तुम्ही एक काम करा तुम्ही तुमच्या मताने एक्झाम्पल देऊन कमेंट मध्ये मला सांगा ओके तर बघा हे काय झालं दिसत असेल तर जरा दिसत नसेल तुम्हाला त्याचं ऍडजस्ट करा प्लीज फर्स्ट आहे लिस्टिंग मेथडचे पहिलं एक्झाम्पल आहे a इज इक्वल टू 2 4 6 8 2 4 6 8 म्हणजेच 2 4 6 8 म्हणजे काय 2 4 6 8 म्हणजे काय ते सांगा लवकर 2 4 6 8 काय आहे तुम्ही म्हणता 2 चा टेबल आहे 2 1 2 2 4 2 2 4 8 नाही हे काय इवन नंबर हे काय इवन नंबर आहे जर तुम्हाला रूल मेथड मध्ये लिहायचं असेल तुम्ही लिहू शकता a कर्ली ब्रॅकेट रूल मेथड मध्ये सांगत आहे a कर्ली ब्रॅकेट x such that x is an even number असं पण लिहू शकता ठीक आहे आणि दुसरं आहे आपलं बी आहे कर्ली ब्रॅकेट 3 2 3 5 7 11 हे काय प्राइम नंबर आहे हे काय प्राइम नंबर 2 3 5 7 11 हे प्राइम नंबर आहे म्हणजे b is equal to curly bracket 2 3 5 7 11 is a curly bracket ओके नंतर बघा दुसरा रूल मेथड तर मी याच इथे लिहिलेलं आहे ते a कर्ली ब्रॅकेट x such that x is an even number x such that x is an even number तुम्हाला दिसत आहे ओके नंतर b is equal to कर्ली ब्रॅकेट y such that y is an prime number हे काय हे प्राइम नंबर आहे म्हणून इथे प्राइम नंबर हे इवन नंबर आहे तर इथे इवन नंबर ओके तर बघा आपलं नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही याचे एक एक्झाम्पल मला सांगा कमेंट मध्ये 2 एक्झाम्पल करून दुसरी नंतर क्वेश्चन 4 आहे ऑल मंथ इन म्हणजे क्वेश्चन 4 चा फर्स्ट आहे ऑल मंथ इन द इंडियन सोलर सिस्टम इंडियन सोलर सिस्टम मध्ये किती महिने असतात म्हणजे कोणते महिने असतात तर चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक माघ फाल्गुन असते मला जेवढे माहिती मी तेवढे जर याच्यात काहीतरी असेल चूक राहिलं असेल तर तुम्ही लिहून घ्या म्हणजे मला कमेंट मध्ये सांगा नंतर बघा लेटर इन वर्ड एक मिनिट ओके तर आता तुम्हाला दिसत असेल तर दुसरा प्रश्न आहे लेटर इन वर्ड कॉम्प्लिमेंट तर तुम्ही
सॉरी. तर बघा B is COMPLENT कॉम्प्लिमेंट CO. तर बघा याच्यात कोणताही लेटर रिपीट होणार नाही, याची काळजी घ्या. सेट मध्ये कोणताही लेटर रिपीट होऊ शकत नाही. तर बघा COOMMPPLLEEM. तिथे तुम्ही म्हणा एम का नाही लिहिलं, एम का नाही लिहिलं, एन का लिहिलं, कारण की एम आपण इथे फर्स्ट लिहिलं, आता पहिलीच लिहिलं, म्हणजे एम ची गरज नाही. एम ची गरज नाही, तर आपण याला असं लिहू. नंतर एम एम झाला, नंतर ई. इथे पण ई आहे, इथे पण ई आहे, म्हणजे ई लिहिणार नाही. नंतर एन. इथे कुठे एन आहे का एकच वेळा म्हणजे एन, आणि टी एकच वेळा म्हणजे टी. सी आणि ओ, सी ओ आणि पी एकच वेळा आहे, फक्त एम आणि ई हा दोन दोन वेळा आला, तर आपण त्याला एकच वेळा लिहिणार. ओके. नंतर बघा सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन. तर ह्युमन सेन्सरी ऑर्गन तर सॉरी आवाज आला असेल. तर बघा सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन सी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट. तर सेन्सरी ऑर्गन किती 5 सेन्सरी ऑर्गन असतात मला असं वाटते. तर बघा नोज, आईज, इयर, टंग आणि स्किन. नोज, आईज, इयर, टंग आणि स्किन हे 5 सेन्सरी ऑर्गन आहे. तर आपण सी असं नाव दिलेलं आहे, म्हणजे सेट ऑफ सी. ठीक आहे. तर आपला क्वेश्चन नंबर 4 चे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड झालेले आहेत. आपण फोर्थ आणि फिफ्थ बघू. तर बघा फोर्थ आहे सेट ऑफ प्राइम नंबर 1 to 20. तर 1 to 20 मधले आपल्याला प्राइम नंबर हे लिहायचे आहे. तर बघा डी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19 हे काय 1 to 20 पर्यंत प्राइम नंबर आहे. 1 to 20 पर्यंत काय प्राइम नंबर आहे. तर नंतर बघा फिफ्थ क्वेश्चन, म्हणजे फिफ्थ पाचवा प्रश्न. नेम ऑफ कंटेंट्स ऑफ वर्ल्ड. नेम ऑफ कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड. ते कोणते कोणते आहे, ई देऊ आपण त्याला. आफ्रिका, अंटार्क्टिका, आशिया, युरोप, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका. आणखी असणार तर तुम्हाला कमेंट मध्ये सांगा. मला एवढेच माहिती होते, तुम्ही एवढेच लिहिले. आणि इथे कर्ली ब्रॅकेट क्लोज केलं मी ना, असं असं करायचं, कर्ली ब्रॅकेट क्लोज. तर बघा कर्ली ब्रॅकेट क्लोज झालं. कर्ली ब्रॅकेट क्लोज झालं तर मला एवढी माहिती होती, म्हणून एवढी. जर अजून असेल तुम्ही कमेंट मध्ये सांगा, मी करेक्शन करणार याच्यामध्ये. ओके. नंतर 5 फिफ्थ क्वेश्चन आहे. 5 पाचव्याचं पहिलं आहे. A is equal to 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81 आणि 100. 81 आणि 100. तर यामध्ये, तर या प्रश्नामध्ये काय आहे, पुरे नंबर काय आहे हे, या पुऱ्या नंबरला काय म्हणतात, कशाबद्दल बदलली आहे, सॉरी तर लाईन लागली. तर बघा A is equal to x such that x n square म्हणजे 2 सगळ्यांचे स्क्वेअर आहे. हे स्क्वेअर रूट आहे, म्हणजे 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर 4 चा स्क्वेअर 5 चा स्क्वेअर 6 चा स्क्वेअर 7 चा स्क्वेअर 8 चा स्क्वेअर 9 चा स्क्वेअर आणि 10 चा स्क्वेअर. 10 पर्यंत आहे, म्हणजे अप टू 10 म्हणजे मोर दॅन 10 पेक्षा जास्त आहे, म्हणजे n मोर दॅन 10, n मोर दॅन 10 वर म्हणजे n चा स्क्वेअर येणार. नंतर n बिलॉंग्स टू n म्हणजे त्याचा स्क्वेअर त्याच्यामध्ये येणार आहे, म्हणजे 2 बिलॉंग्स टू झाला. म्हणजे 2 बिलॉंग्स टू n म्हणजे याच्यात बिलॉंग करत आहे ना. 2 चा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर म्हणजे हा स्क्वेअर रूट आहे 2 चा, तरी बिलॉंग करत आहे, म्हणजे n बिलॉंग्स टू n. नंतर कॉमा आणि नंतर n मोर दॅन 10, n मोर दॅन 10 किंवा 10 लेस दॅन n, 10 लेस दॅन n. ठीक आहे. तर बघा b इज इक्वल टू 6, 12, 18, 24, 13, 36, 42 आणि 48. ठीक आहे. तुम्ही टेबल ऑफ 6, तर टेबल ऑफ 6 नसून इट्स मल्टिपल ऑफ 6 म्हणजे 6 ने तो नंबर मल्टिप्लाय केलं हा हे येते, म्हणजे 8 पर्यंत आहे. कोणता 6, 36, 36, 44, 36, 36, 6 42, 6 8 48, 6 8 48. तर इथे आपण 8 पर्यंत केलं, म्हणजे मोर दॅन 8. इथे आपण लिहिलं मोर दॅन 8.
दिसते नाही दिलेलं आपण मोर दॅन इट. ते बघा b is equals to curly bracket x such that x आवाज कमी जास्त होऊ शकतो. x such that x is equal to 6n is equal to 6n म्हणजे 6 into n. n म्हणजे सगळे नंबर 1 2 3 4 5 6 7 8. तर आपल्याला माहित आहे का किती पर्यंत याच्यात दिलेलं आहे आपल्याला. n belongs to n म्हणजे याच्यात सगळं बिलॉंग्स करत आहे. आणि n म्हणजे 8. n more than 8 म्हणजे 6 into 8 पर्यंत इथे नंबर आपण मल्टिप्लाय करू शकतो, म्हणून n more than 8. ठीक आहे. तर बघा थर्ड क्वेश्चन म्हणजे तिसरा प्रश्न. C is equal to SMILE. SMILE काय ते स्माइल होते, तर आपण लिहू शकतो x such that x is a letter in the world. लेटर इन द वर्ल्ड म्हणजे जग होते आणि द वर्ल्ड म्हणजे शब्द होतो. इन द वर्ल्ड म्हणजे शब्द. SMILE स्माइल. स्माइल हा शब्द आहे. स्माइल हा शब्द आहे आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज. ठीक आहे. नंतर डी म्हणजे क्वेश्चन 4 चा डी. क्वेश्चन 4 मध्ये डी दिलेला आहे. संडे मंडे ट्यूजडे वेडनेसडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे हे काय हे आहे डेज ऑफ वीक. हे काय डेज ऑफ वीक म्हणजे वाय such that y is a days of week. Sunday, Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday, Saturday काय days of week आहे म्हणजे y such that y is a days of week झालं. नंतर x काय e a e t आहे. हे काय x is equal to curly bracket x such that x is a letter in word it. हा शब्द इट या शब्दातून आलेला आहे. तर अशाच प्रकारे आपला क्लास 9 चा पार्ट 1 चा चॅप्टर 1 चा प्रॅक्टिस सेट 1 हा कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ कसा लागला तर लाईक शेअर आणि कमेंट करा. आपल्या चॅनल खूप ग्रो चालत आहे, तर प्लीज सबस्क्राईब करून आपल्या चॅनल ग्रोथ करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. बाय बाय. टेक केअर.